नमस्कार, मी ओंकार पोदार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला माहित आहे की पावसाळा याला जुलै महिना ओलांडला होता. पावसाचा विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांवरती निर्माण झालं होतं. मात्र आता पावसाने जोर पकडलेला आहे. काही दिवसांपासून मुसळधार झालेल्या पावसामुळे वेदगंगा नदी ही दुथडी बनून वाहू लागलेली आहे. नदी पात्र हे मोठ्या प्रमाणात वाहू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा नदी दुथडी भरून शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचं वातावरण. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पाऊस लांबल्यामुळे बळीराजा चिंतित होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतांना दिलासा मिळाला असून पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान पावसामुळे शेतीची कामे वेगाने सुरू झाली असून खत, बियाणे आणि अन्य शेती साहित्य खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. तसेच शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी देखील विविध केंद्रावर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम